हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका निवडणुकीत राज्यात आणि देशात नंबर 1 ला असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवडणूक लढवून आलेले भाजपचे नगरसेवक सागर शरद माळी यांच्यासह SM बॉयज गँगच्या 10 जणांना एका वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिल्यानं हुपरीच्या राजकारणात राजकीय भूकंपाचा धक्का बसलाय। नगरसेवक माळी दरम्यान याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं की हुपरी येथील SM बॉयज गँगचे प्रमुख आणि पालिकेचे भाजपचे नगरसेवक सागर शरद माळी या प्रमुखासह गँगच्या 10 जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले। ते जिल्ह्यात आढळल्यास नागरिकांनी तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलं आहे। तसेच त्यांची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचंही स्पष्ट केलंय। जिल्ह्यातील वाढत्या संघटित गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून कठोर पावलं उचलत हुपरी परिसरातील SM बॉयज गँगवर कारवाई केली आहे। या गँगच्या प्रमुखासह 10 जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केली आहे। हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये गँगचा म्होरक्या सागर शरद माळी वय 37 राहणार अहिल्यादेवी होळकर नगर हुपरी याच्यासह त्याचे साथीदार शोएब रिवाज मुल्ला वय 24, शाहरुख मैनुद्दीन मुजावर वय 30, मोहीन मैनुद्दीन मुजावर वय 28, अक्षय अनिल मोडीकर वय 24 चौघे राहणार संभाजी मानेनगर हुपरी, शुभम उमेश घोरपडे वय 26 राहणार घोरपडे गल्ली हुपरी, साईराज सुनील गजरे वय 23 राहणार गजरे गल्ली हुपरी, रोहित उर्फ ऋत्विक अनिल मुडीकर वय 22 राहणार हुपरी, दीपक रमेश पाटील वय 32 राहणार आणि केतन महावीर ठगरे वय 35 राहणार हनुमान मंदिर महावीर नगर हुपरी यांचा समावेश आहे। हुपरी येथील SM बॉयज गँगनं अवैध कृत्यांद्वारे समाजात दहशत निर्माण केली होती। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होऊ लागल्याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या। याची गांभीर्यानं दखल घेऊन हुपरी पोलीस ठाण्याच्या गँगचा म्होरक्या सागर माळी आणि त्याच्या साथीदारांवर हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवला। या हद्दपार प्रस्तावाच्या चौकशी दरम्यान या गँगच्या सर्वांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती। मात्र त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याचं स्पष्ट झाल्यानं सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या गँग विरोधी जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपारीचा आदेश काढलाय। या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी देखील हुपरी पोलिसांना आदेश देण्यात आला। त्यानुसार हुपरी पोलिसांनी SM बॉयज गँगच्या 10 जणांना जिल्ह्याबाहेर जाण्याचा आदेश देत त्यांना जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलाय। मराठी S न्यूजसाठी हुपरीहून सतीश कांकणे।